चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थान डिग्रस येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न। आषाढ महिन्यातील पौर्णिमेनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संगमनेर तालुक्यातील प्रतिमडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थान डिग्रस येथे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। पहाटेपासूनच नाथ संप्रदायातील भाविकांनी देवस्थान परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनासाठी गर्दी केली होती। यावेळी नाथ भक्तांनी श्री चैतन्य कानिपनाथ महाराज तसेच चैतन्य गुरुदेव दत्त यांच्या पवित्र मूर्तींना विधिवत दुग्धाभिषेक करून पूजा अर्चा केली। वेदमंत्राच्या मंगलमय घोषात होम हवन पार पडले। त्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने महाआरती करण्यात आली। संपूर्ण देवस्थान परिसर ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की जय, ओम चैतन्य गुरुदेव दत्त या जयघोषांनी दुमदुमून गेला होता। उत्सवाचे प्रमुख संयोजक व चैतन्य कानिपनाथ देवस्थानचे महंत नाथभक्त संजयनाथ महाराज बिडवे यांनी उपस्थित सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत केले। त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना गुरु हा अध्यात्माचा मार्गदर्शक असून समाजाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन केलं। भक्तांनी गुरुसेवा, सदाचार आणि मानवसेवा या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केलं। महाआरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने ये-जा सुरू होती। डिग्रस परिसरातील विविध गावांमधून आलेल्या भक्तांनी चैतन्य गुरुदेव दत्त व चैतन्य कानिपनाथ महाराजांचे दर्शन घेऊन गुरुकृपेचा आशीर्वाद घेतला। संपूर्ण उत्सव शांतता, शिस्त आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। देवस्थान परिसर निसर्गरम्य परिसरात आकर्षक सजावटीने नटला होता। नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार पार पडलेल्या या गुरुपौर्णिमा उत्सवाने भाविकांच्या श्रद्धेला नवसंजीवनी मिळाली असून डिग्रस येथील चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थानची धार्मिक परंपरा आणि आध्यात्मिक महत्ता पुन्हा अधोरेखित झाली। महासत्ता न्यूज, संगमनेर।